इतका चांगला कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम ठरवला, पण पावसानं चेंगड केली. आम्ही नवयुग समता मंडळाच्या पोरांनी कोजागिरीसाठी वर्गणीपासून सुरुवात केली. त्यानंतर कार्यक्रमासाठी लागणारे भांडे आम्ही स्वच्छ धुवून घेतले. मग त्यानंतर आमच्या अध्यक्षांनी चूल मांडली, सिलेंडर लावलं आणि विक्तोबाचं नाव घेऊन चूल पेटवली. चूल पेटवल्याबरोबर आम्ही त्याच्यावर दुधाचा गंज मांडला आणि आम्ही सर्व मिळून त्यात 60 लिटर दूध ओतलं. बाकीच्या पोरांनं चिवडा बनवासाठी कांदे आणि मिरच्या कापासाठी मदत केली. काही जणांना दुधात टाकासाठी मेव्याची तयारी केली. एका चुलीवर आमचे उपाध्यक्ष दूध घोपाटत होते, तर दुसऱ्या चुलीवर पंकज भाऊ चिवड्याची फोडणी घोपाटत होता. कार्यक्रम सुरू होऊन फक्त 1 तास झाला होता, तर तेवढ्यात पावसानं आपला कहर दाखवायला सुरुवात केली. मग आम्ही सर्वांनी मिळून दुधाचा आणि चिवड्याचा गंज 7 नंबर दुकानाच्या समोर शेड मध्ये आणून ठेवला. चिवडा ऑलमोस्ट तयार झाला होता, त्यात फक्त मुरमुरे टाकण्याची आवश्यकता होती. मग चिवडा काढून आणि दूध घेऊन आम्ही विक्तोबाबाला नैवेद्य दाखवायला गेलो. मग मी चिवड्याचं ताट घेऊन आतमध्ये गेलो आणि विक्तोबाबाला चिवड्याचं आणि दुधाचं नैवेद्य दिले. इकडे सर्व भक्त मंडळी चिवड्याचा आणि दुधाचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज होते. मग आम्ही सर्वांनी टेबल लावले आणि चिवडा आणि दुधाचं वाटप सुरू केलं. वाटप सुरू करताच लोकांची चांगली गर्दी झाली, पण तेवढ्यात पाऊस आला आणि आम्ही सर्व टेबल आतमध्ये घेतले. चिवडा आणि दुधाचं सुरळीत वाटप झाल्यानंतर पोरांनी थोडा वेळ फटाके फोडले आणि हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला.